की जय भवानी श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा सर्वांनी हात देऊन घोषणा हात वर करून घोषणा द्या। अरे जिल्हा प्रमुख रावसाहेब केवरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिल्हा प्रमुख रावसाहेब केवरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। सदर वर्धापन दिनानिमित्ताने व्यापारी धर्मशाळा येथे ठाकरे गटाच्या वतीने शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आगामी काळात होणाऱ्या कोपरगावच्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवण्याचा तसेच कोपरगाव नगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे पाठवून नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे। यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब केवरे यांना समर्थन देण्यात आले असून कोपरगाव शहर व तालुका शिवसेना त्यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगण्यात आले आहे। ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभा निवडणूक जिल्हा प्रमुख रावसाहेब केवरे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या, त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढवण्याचा निर्णय उपस्थित शिवसैनिकांनी एकमुखाने केला आहे। यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आज सगळ्यात महत्वाचा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि त्या आनंदाच्या दिवसाला कोणी अपशकुन करीत असेल, असे अनेक अपशकुन आम्ही पचवलेले आणि येतं म्हणलंच की पळे। त्याच्यामुळे अशा गोष्टीवर विचार करणं, त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य वाटत। रावसाहेब केवरे योग्य काम करतायत, तेच राहिले पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे। सर्व पदाधिकारी महत्वाचं तालुक्यातील नाही जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्याबरोबर आहे। जर तसं त्यांचं जर काम शिकत असतं तर आम्ही त्यांच्याबरोबर थांबलो नसतो। सगळ्यात महत्वाचं आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना, माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो। वर्धापन दिनानिमित्त त्या संदर्भात काय आपण भूमिका घेणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पक्ष म्हणून तर आम्हाला लढावाच लागणार आहे आणि आमचे सर्व जिथं म्हणजे जिल्हा परिषद गट असतील, गण असतील, नगरपालिका असतील, सर्व ठिकाणी आम्ही आमचे शिवसैनिकांना प्रथम प्राधान्य देणार आणि नंतर काय करणार ते नंतर बघू काय। आता ते जसं ऐनवेळी काय पक्षप्रमुख काय निर्णय घेतील त्याच्यावर अवलंबून पक्षप्रमुखांनी सांगितलं फक्त आपल्या पक्षाच्या याच्यावर लढायचं तर पक्ष आता ते वरिष्ठ झालं, दोघं भाऊ आपण नाही जाऊ। जय महाराष्ट्र। आज शिवसेनेचा वर्धापन दिन, 59वा वर्धापन दिन, त्या वर्धापना दिनानिमित्त कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आज मेळावा घेण्यात आला। त्या मेळाव्याला शिवसेनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा समन्वयक, जिल्हा संघटक, सर्व शिवसैनिक, आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख, युवा सेनेचे शहर प्रमुख हे सर्व उपस्थित राहिले। राजाभाऊ जावरे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संजीव सातबळी, सर्व नगरसेवक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले।
त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत याची जी निवडणुका घ्यायची आहे येते त्या निवडणुका आम्ही रावसाहेब फेवरे नाना जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ झावरे, संजीव भाऊ सातबाई, योगेश भाऊ बागुल, कैलास भाऊ जाधव यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ताकदीनिशी लढवणार आहे. सर्व शिवसैनिकांना माझी विनंती आहे का बाबा सर्वांनी एकत्रित येऊन येथे नगरपालिका आपण मोठ्या उत्साहात लढवावी. आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून कोपरगाव शहर शिवसेनेची ताकद जशी आपण लोकसभेला एकत्रित येऊन आपण दाखवली, आपला खासदार निवडून आणला, त्याचप्रमाणे आपण आताही नगरपालिका जी येणार नगरपालिका आहे ती सर्वांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या कोपरगाव शहरात शिवसेनेचे कसे निवडून येतील याचा प्रयत्न करावा. एवढंच बोलतो आणि परत एकदा कोपरगाव शहरातील तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव शिवसेनेच्या वतीने शहर व तालुक्याच्या वतीने मी शहरवासियांना व तालुक्यातील नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. दुसरं महत्वाचं असं का जेव्हापासून या नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाली, पहिले शिवाजी धुमाळ होते, त्याच्यानंतर बाबूशेठ टायरवाले आधी होते, शिवाजी धुमाळ होते, त्याच्यानंतर आमचे रावसाहेब खेवरे जिल्हा प्रमुख झाले. रावसाहेब खेवरे झाल्यानंतर आज 6 तालुके फिरून सर्वांना व्यवस्थित हे करायचं आणि प्रत्येकांची मर्जी सांभाळायची आणि प्रत्येकांना अडचणीत असू, काही असू, संघटनेचे लोक काही असू, अर्ध्या रात्री जरी फोन केलं तर रावसाहेब खेवरे हे हजर राहतात. पक्ष प्रमुखांना विनंती राहील का जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरेंनाच ठेवा. यावेळेस बदल काही करू नये आणि ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही बदल करावा. आता जर आणण्याचा बदल जर झाला तर शिवसेनेची खूप मोठी हानी झाल्याशिवाय राहणार. आणि शिवसेनेमध्ये पद असे कोणी मागितल्याने दिल्या जात नाही, तुमचं काम पाहून पद दिले जातात. तेव्हा ज्यांना बी पद लागत असेल पक्ष ठरविल ना कोणाला काय द्यायचंय. उगाच एवढ्या आनंदाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त आपण काहीतरी वेगळं करायचं, आपण आपल्यामध्ये हसू करून घ्यायचं, हे मला योग्य वाटत नाही. सामन्यावाल्यांनी बी समजून घ्यावं. तुम्हाला जे काय करायचं तुमची मागणी एकदम रास्ते आम्ही असं म्हणतो, पण ती उद्धव साहेबाकडे जाऊन तुम्ही मागितली पाहिजे. गावात तमाशा करून योग्य नाही. एवढे बोलतो माझे. मी राजीनामा दिला होता. माझा राजीनामा झाल्यानंतर बरेचसे काही लोक गेले, त्यांनी सांगितलं झालेलं आहे तर तुम्ही ते पद बी आम्हाला द्या. मी कोणाचे नाव घेणार नाही, परंतु उद्धव साहेबांनी त्यांना एकच सांगितलं, ते आम्ही ठरवणार आहे म्हणे, तुम्ही ठरवणार नाही. आणि ते काय आहे ना, काय बोलायचं असेल मी त्यांच्याशी बोलून घेईल. त्याच्यामुळे माझा त्यांनी राजीनामा स्वीकारला नाही. आणि माझं जर राजीनामा स्वीकारला असतं तर माझं पद उपजिल्हा प्रमुख, मी बी 15-20 वर्षापासून उपजिल्हा प्रमुख आहे, त्यांनी काढलं असतं ना. ते काढलं नाही ते. आणि मी बी थोडस समजदारीची भूमिका घेतली. मग जर आपण ज्या पक्ष म्हणजे ज्याच्यासाठी एवढं अख्खं आयुष्य घालवलं आणि आपण असं वागणं बी चुकीचं ठरलं, किंवा मी काय असं कुठं जाणार किंवा येणार नव्हतं. कारण की संजीव भाऊ आमचं ठरलेलंच होतं का बुवा जे आहे ते ठिकाणी काम करायचं, व्यवस्थित राहायचं. आज स्वर्गीय बाळासाहेबांनी लावलेलं रोपटं 59 वर्षाचं झाले. 59 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक नवीन शिवसैनिक पक्षाला जोडले गेलेले. त्याचप्रमाणे असा एक पक्ष आहे जिथं कुठली जात पाहिली जात नाही. जात अजिबात आमच्या पक्षात पाहिली जात नाही. कर्तृत्व ज्याचं चांगलं असेल, जो पक्षासाठी समाजासाठी काम करेल त्यालाच आम्ही प्राधान्य देतो आणि त्यालाच पद मिळतं. तेव्हा इतर पक्षासारखी इथं पद वाटले जात नाहीत. हे पाहून पद दिलं, लायकी पाहून पद दिलं जातं. आणि मला असं वाटतं की आज जे कोपरगाव शहराच्या तालुक्याच्या
नवीन नियुक्त्या झाल्या ते खरोखर अतिशय लायक माणसं आहेत आणि त्यांनी त्यांची लायकी सिद्ध केली, त्याच्यामुळे त्यांना हे पद मिळालेलं आहे. त्यासाठी याच्यात कुठल्याही प्रकारचा वरून फोर्स किंवा हे काही आलेलं नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग कोपरगाव शहरात तसं पाहिलं तर दोघा जणांचे हिचा साठामारी चालती. आम्ही त्या साठामारीत पडू इच्छित नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आम्ही त्या साठमारीत पडू इच्छित नाही. परंतु जर आत्ता राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर काही तडजोडीची वेळ आली तर आम्ही तडजोड करू. आमच्या लायक आमच्याशी आम्हाला सन्मानपूर्वक जागा जर दिल्या तर आम्ही त्यांच्याशी युती करून पुढं लढू. पण तो देखील हा निर्णय हा उद्धवसाहेब ठरवतील तर, नाही तर आम्ही आमची सेपरेट लढायला कधी तयार आहोत. आज कोपरगाव शहरामध्ये शिवसेनेचा 49वा वर्धापन दिन अतिशय उत्साहानं आणि जोमाने साजरा झाला. आजची संख्या बघता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला सुवर्ण काळ येणार यात काही दुमत नाही. येणाऱ्या काळामध्ये सर्व शिवसैनिकांनी एकजूट राहून शिवसेना पक्षवाढीसाठी आणि आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येण्याची या ठिकाणी एक प्रकारे शपथच घेतलेली आहे. म्हणून किती वादळ जरी आली, किती संकट आली आणि किती प्रलोभन दिली तरी जो बाळासाहेब ठाकरेंवर शिवसैनिक प्रेम करणार आहे तो जागेवर राहून या शिवसेनेचा जो तळपता अंगार आहे हा आयुष्यभर असाच राहील यात काही शंका नाही. म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण शिवसैनिक आले त्याबद्दल मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमीत कमी 5 वेळा खासदार व 2 वेळेस आमदार ह्या रूपाने दिलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यानंतर अगर कोणत्याही शिवसेनेचं नाव घेतलं असेल तर जिथे कुठेतरी प्रखरपणे शिवसेनेचं काम होतं ती कोपरगावची शिवसेना म्हणून आजही करत असतो. आणि हे नाव टिकवण्यात मोलाचा वाटा आहे. आपले माननीय माजी नगराध्यक्ष राजा उदवरे असतील, कैलास भाऊ असतील, संजू भाऊ असतील, योगेश भाऊ असतील या सारख्याने ही शिवसेना आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे. पुढच्या आता बऱ्याच गोष्टी आहेत की मला वाटतं येणाऱ्या 2.5-3 महिन्यात नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. युतीत घेतलं झालं या गोष्टी नंतरच्या आहेत. पण आपण सहगु व सहमळाचा नारा दिलोच आपण या नगरपालिकेपासून आजच्या आहे. नगरपालिकेचं रणशिंग आपण फुकत आहोत व यापासूनच आपल्या शहरातील कार्यकर्त्यांनी त्यांनी त्याची जबाबदारी पाळून आपल्या नगरपालिकेसाठी कष्टाने आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. आपल्याला दिवस फार आहे असं काही नाहीये, पण या दिवसामध्ये आपल्याला आपल्या नगरपालिकेच्या प्रति किंवा आपल्या प्रति शिवसेनेच्या संघटनेच्या प्रति चांगलं काम कशा प्रकारे करता येईल या पद्धतीने आपण आजपासून कामाला लागू. एवढंच बोलतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचं आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि हा सर्व शिवसैनिकांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. मला तर कोणी उपोषणाला बसला असा इशारा दिला होता. हे बिलकुल कोणत्या शिवसैनिकाला हे पटण्यासारखं नाही. त्यांना मला समजलं की वरतून आदेश पण आले की तुम्ही उपोषण स्थगित करा. त्यांनी वरच्यांचा मान सन्मान जरी ठेवला असेल पण एक जाहीररित्या मीडिया समोर जाऊन टीका टिप्पणी करणं हे अजिबात चांगलं नाही. आता मी काल परवा त्यांच्या बाईटमध्ये एक बघितलं तर त्यांनी सांगितलं नवनिर्वाचित जे तालुका प्रमुख आहे त्यांच्या मागे 2 माणसं पण नाहीये, पण या माणसांची हयात शिवसेनेसाठी गेली. मी स्वतः वैयक्तिक माझं सांगतो, 1993 साली मी उपतालुका प्रमुख होतो विद्यार्थी संघटनेचा. त्यानंतर नामदेवराव परजणे यांच्या बरोबर सुद्धा आमदारकीच्या काळात मी त्यांच्या बरोबर होतो. नंतर काही कालांतराने मी राष्ट्रवादीमध्ये जरूर गेलो, पण आता मला शिवसेनेमध्ये येऊन परत 10 वर्ष झाले आणि माझ्या निष्ठेचं फळ हे मला माननीय पक्षप्रमुखांनी विधानसभेचा अध्यक्ष करून दिलेला आहे. त्यामुळं मला काय बाकीच्यांच्या बाबतीत काही खोलात जायचं नाही. परंतु ज्या रावसाहेब खैरेंनी 20 वर्ष सातत्याने प्रामाणिक काम केलं, त्यांनाही शिंदे गटाकडून अनेक आमिष आले होते. त्या काळात कोटीच्या कोटी उड्डाणं होते, माणूस कुठेही हल्ला नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याशी तो
प्रामाणिकपणे राहिलाच नाही तर खासदारकी, आमदारकी अशा अनेक इलेक्शनला त्यांनी पक्षासाठी खूप मेहनत घेतली आणि खासदार सुद्धा मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी एक विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षाला सुद्धा एक विनंती करेल, येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आपण स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका होऊस तर कुठल्याही प्रकारचा बदल या नगर जिल्ह्यात करू नये अशीच विनंती मी पक्षश्रेष्ठींना करणार आहे. धन्यवाद. नगरसेविका वर्षा शिंगाडे, कोपरगाव. खेवरे नाना हे नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे कार्य पार पडत असतात. नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा असून खेवरे नानांनी त्यांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. कोपरगाव तालुक्यामध्ये 4 आमदार आणि 2 वेळा खासदार निवडून दिला. ज्यावेळेस आमची काही अडचण असते कोपरगाव मध्ये, ज्यावेळेस आम्ही त्यांना बोलवतो त्यावेळेस ते हजर असतात. उगाच विनाकारण त्यांची बदनामी करणे हे योग्य नाही. ऐन आता 3 महिन्यावरती निवडणुका आल्या आहे. नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ऐन पक्षामध्ये ज्यावेळेस माणसाची गरज असती त्यावेळेस त्यांच्यावर बदनामी करणे आणि त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न करणे. आपण कोणी मोठे नाहीये, जे पक्ष प्रमुख ठरवतील, जे आदेश देतील ते मान्य करावं लागेल. आपण कोण सांगणार आहे की त्यांची बदली करा, ते चांगले नाही. खेवरे नाना यांनी त्यांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीची पार पाडलेली आहे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आमचे पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहोत. आमची संपूर्ण कोपरगाव तालुक्याची महिला आघाडी ही खेवरे नाना बरोबर आहे. आणि अशा वेळेस पक्ष अडचणीत असताना पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे हे योग्य नाही. जो पक्ष आदेश देईल तोच आम्हाला मान्य राहील. आणि मी सांगते, माझी पक्ष प्रमुखांना विनंती आहे की रावसाहेब खेवरे नाना हे जिल्हा प्रमुख योग्य आहे अशी मी साहेबांना विनंती करते की त्यांचं पद हटू नये, ही मी त्यांना विनंती करते. आज शिवसेनेचा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या निमित्त कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व शिवसैनिकांना कोपरगाव तालुका प्रमुख म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि राहिला प्रश्न, आज या शुभ मुहूर्तावर शुभ दिनी या ठिकाणी कोपरगाव तालुका आणि ग्रामीणचा शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. आणि या मेळाव्यामध्ये आगामी येणाऱ्या ग्रामीण मधल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आणि शहरामधील नगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना मोठ्या ताकदीनिशी ग्रामीण आणि शहर सर्वांच्या मध्ये एकमत झालं आणि मोठ्या ताकदीने या निवडणुका लढायच्या आहे. राहिला प्रश्न, सध्या जे संगमनेर मध्ये जे काही जिल्हा प्रमुखांच्या संदर्भामध्ये जे निवेदन केलं गेलं, त्या निवेदनाच्या संदर्भात मी एवढंच बोलेन की आपसातले काही मतभेद असतील, काही मनभेद असतील, मला नाही वाटत त्यांचं कोणाचं काही व्यक्तिगत ते नाही, परंतु ते मनभेद जर असं तर ते मिटवायला आपले पक्ष प्रमुख आहेत, ते हे स्थान नाहीये असं कुठल्याही शिवसैनिकाने असं काही कृत्य करू नये. आणि राहिलं रावसाहेबजी खेवरे पाटील, गेले 2-3 निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि जिल्हा प्रमुख आणि लोकप्रतिनिधी या दोघांचा समन्वय कसा असावा, हा समन्वय साधणारा जिल्हा प्रमुख मिळालेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालणारा जिल्हा प्रमुख आहे. मी म्हणत नाही त्यांना काय मत पदावर ठेवा, कारण ते पद कधीतरी कोणीतरी सोडलं तर दुसऱ्याला न्याय मिळतो. पण सध्याची परिस्थिती अशी नाही, प्रतिकूल परिस्थिती आहे. तो माणसाचा समन्वय चांगला आहे. सगळ्यांना कोऑर्डिनेट करून आगामी निवडणुका रावसाहेबजी खेवरे यांच्याच नेतृत्वामध्ये व्हाव्या अशी मी या निमित्ताने, या मेळाव्याच्या निमित्तानं पक्ष नेतृत्वाला